नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, लॉ 3 इयर आणि बीएड जनरल अँड स्पेशल या दोन कोर्सेसच्या आन्सर की या पब्लिश झालेल्या आहेत आणि ऑब्जेक्शन देखील त्यासाठी कोणाचं असेल तर ते देखील इथं आता आपल्याला राईज करता येऊ शकतं। या पब्लिश झालेल्या आन्सर कीवरून आपला स्कोर कसा काढायचा आणि कशा प्रकारे ऑब्जेक्शन असेल तर ते राईज करायचं या विषयीची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुमच्या मित्रांना शेअर करा। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे आणि त्यासाठी इथं आपल्याला फक्त सीईटी सेल असं टाइप करून सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर पहिली जी वेबसाईट असणार आहे cetcell.mahacet.org यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होणार आहे। इथं तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2024-25 ला क्लिक करायचं आहे। आता तुमच्या समोर अशा प्रकारचं साइन इनचं बटन तुम्हाला दिसेल, तर इथं तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन करून घ्यायचं आहे। आता इथं तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, तर इथं तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅक हिअर हे ऑप्शन दिसत असेल तर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ज्या ज्या सीईटी दिलेल्या असतील सर्व कोर्सेसच्या तिथं तुम्हाला त्याचं अशा प्रकारचं ट्रॅकिंगचं टॅब दिसणार आहे। आता लॉ 3 इयर दिलं असेल तर तुम्हाला LLB 3 इयर इथं ऑप्शन दिसेल। आता या केसमध्ये बीएडचा विद्यार्थी आहे तर याने इंग्लिश मीडियमची आणि जनरल सीईटी देखील दिलेली आहे। तर आता इथं राईज अँड ऑब्जेक्शन यावरती क्लिक केल्यानंतर थोडासा एरर येणार आहे। बऱ्याच वेळेस असं लॉग इन फेल्ड असं देखील तुम्हाला ऑप्शन येईल। परत लॉग आउट करून तुम्हाला परत एकदा लॉग इन करायचं आहे। हा प्रॉब्लेम आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सॉर्ट आउट होईल। त्यानंतर तुमच्या समोर काही इन्स्ट्रक्शन येतील आणि प्रोसीड हे बटन तुम्हाला दिसणार आहे। प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही दिलेले आन्सर, तुमचे प्रश्न आणि दिलेले आन्सर असे ओपन होतील। आता हा पॅराग्राफवरचा क्वेश्चन होता, हा क्वेश्चन आहे, हे त्याचे पर्याय आहेत आणि इथं करेक्ट ऑप्शन आहे आणि इथं कॅन्डिडेट रिस्पॉन्स तुम्हाला दिसत असेल तर इथं करेक्ट ऑप्शन हा सीईटी सेलने दिलेला आहे आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स आपण काय केलेलं आहे तर आता इथं करेक्ट ऑप्शन आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स दोन्ही सेम आलेले आहेत। समजा तुम्हाला ऑब्जेक्शन नोंदवायचं असेल, आता इथं पाहू शकता करेक्ट ऑप्शन इथं दिलेला आहे आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स हा वेगळा आहे। आता या कॅन्डिडेटला वाटलं सपोज मला या क्वेश्चनला चॅलेंज करायचं आहे, ऑब्जेक्शन द्यायचं आहे, तर काय करायचंय तर तुम्हाला इकडच्या साईडला हे ब्ल्यू बटन जे दिसतं त्या क्वेश्चनच्या समोर तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। तिथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारची एक विंडो इथं ओपन होणार आहे आणि या विंडो मध्ये तुम्हाला अशा प्रकारचं सिलेक्ट ऑब्जेक्शन टाइप, प्लीज एंटर रिझन फॉर ऑब्जेक्शन असं दिसेल। त्यानंतर सपोर्टिंग डॉक्युमेंट, सिलेक्ट रेफरन्स, बुक टायटल, वेबसाईट लिंक, ऑथर नेम, एडिशन आणि रेफरन्स पेजेस काउंट्स हे आपल्याला इथं द्यायचं आहे। तर आता सर्वात अगोदर आपल्याला सिलेक्ट ऑब्जेक्शन टाइप वरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे 5 ऑब्जेक्शन दिसतील। इनकरेक्ट क्वेश्चन, क्वेश्चन इज आउट ऑफ सिलेबस, ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट, मल्टिपल करेक्ट आन्सर्स अँड इनकरेक्ट की। तर यापैकी कुठलं तर एक आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जे तुम्हाला फिट वाटतं ते। आणि त्यानंतर आता आपल्याला इथं आपल्या वर्ड मध्ये जे काही आपलं ऑब्जेक्शन आहे, आपलं जे म्हणणं आहे ते इथं टाइप करायचं आहे किंवा वरचं जे सेंटेन्स आहे ते तुम्ही कॉपी करू शकता किंवा तुम्हाला जे वाटतं की कशामुळे हा क्वेश्चन चुकलेला आहे तर तुम्ही ते इथं मेन्शन करू शकता। हे मेन्शन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं सपोर्टिंग डॉक्युमेंट
फक्त म्हणून चालणार नाही, तर कुठल्या बुकमध्ये तशा प्रकारचा रेफरन्स आहे का, किंवा एखाद्या न्यूजपेपरमध्ये तशी गोष्ट, समजा एखादा जीकेचा प्रश्न असेल आणि त्यामध्ये जर छापून आलेलं असेल तर त्याचे तुम्ही फोटो काढून तो PDF फाईलमध्ये त्याची साईज 1 MB पर्यंत असायला पाहिजे, तर तो तुम्ही इथं अपलोड करू शकता. फोटो इथं घेणार नाही, तुम्हाला PDF फाईल, ओनली PDF आणि मॅक्स साईज 1 MB असं दिलेलं आहे, ती तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर आहे सिलेक्ट रेफरन्स. आता रेफरन्स मध्ये 2 रेफरन्स तुम्ही देऊ शकता. एक आहे बुक, न्यूजपेपर अँड मॅगझिन. जर एखाद्या बुक मध्ये तसा रेफरन्स असेल तर तो तुम्ही देऊ शकता, किंवा ऑथेंटिक ऑब्लिक ऑफिशियल वेबसाईट लिंक. एखादी ऑनलाईन लिंक असेल तर ती ऑथेंटिक असावी किंवा ऑफिशियल वेबसाईट लिंक असावी. सपोज तुम्हाला एखादा लोकसंख्येवरचा प्रश्न विचारलेला आहे, तर सेन्सस ऑफ इंडिया यावरती तशा प्रकारचं तुमचं जे ऑब्जेक्शन आहे तो तुमचा डेटा त्या वेबसाईटला असायला पाहिजे. म्हणजेच ऑथेंटिक किंवा ऑफिशियल वेबसाईट लिंक असेल तरच या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शन राईज करा. कुठली तर प्रायव्हेट वगैरे वेबसाईट असेल, लिंक असेल आणि त्यावरही तुम्हाला माहिती मिळाली असेल तर या ठिकाणी तुमचे 1000 रुपये वायपट जाणार आहेत, वेस्ट जाणार आहेत. त्यामुळे ऑथेंटिक ऑफिशियल वेबसाईट लिंक असेल तरच या ठिकाणी द्यायची आहे आणि आपलं ऑब्जेक्शन राईज करायचं आहे. एवढं करून जर आपण सबमिट करायला गेलो तर या ठिकाणी ऑल फील्ड्स आर मॅन्डेटरी असं तुम्हाला सांगेल, इथं सेव्ह होणार नाही. त्यासाठी अगोदर आपल्याला इथं फाईल वगैरे चूज करून घ्यावी लागेल. समजा सेव्ह केलं तर ऑल फील्ड्स आर मॅन्डेटरी. तर आता इथं आपल्याला बुक टायटल टाकायचं आहे किंवा वेबसाईटची लिंक इथे टाकायची आहे, ऑथरचं नेम टाकायचं आहे, एडिशन टाकायचे आहे, रेफरन्स पेजेस असतील तर ते टाकायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. हे अंदाजे डेमोसाठी मी टाकलेलं आहे. तुम्ही मात्र इथं प्रॉपर जे काही नाव वगैरे असेल ते टाका आणि वर जे सेंटेन्स आहे तेच मी इथं कॉपी केलंय आणि अपलोड होत नाही, सेव्ह होत नाही. तर इथं आता मला फाईल चूज करायची आहे. तर मी आता इथं एक PDF फाईल ओपन करून घेतोय आणि ही PDF फाईल मी इथं अपलोड केलेली आहे आणि सेव्ह या बटनावरती मी क्लिक करतोय. तर सेव्ह व्हायला थोडासा वेळ लागेल. आता इथं परत एकदा सेम मेसेज येतोय, परंतु सगळ्या फील्ड भरल्या आहेत. तर आता इथं सेव्ह झालेला आहे. तर इथं तुम्हाला अशा प्रकारचा एक मार्क हा दिसत असेल. तर असेच तुम्हाला आणखीन दुसरे तिसरे कुठलं पाहिजे असेल तर तुम्ही आणखीन ऑब्जेक्शन रेज करू शकता आणि शेवटी व्ह्यू समरीवरती क्लिक करून इथं मेक पेमेंट हे बटन आहे, त्यावरती तुम्ही पेमेंट करू शकता आणि त्यानंतर तुमचं फायनल सबमिशन हे तुम्हाला करायचं आहे. आता तुमचा स्कोर कसा कॅल्क्युलेट करायचा, तर इथं पहा करेक्ट ऑप्शन दिलेला आहे आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स दिलेला आहे. तर सर्व क्वेश्चन पहा तुम्ही, तुमचं आणि इथलं करेक्ट ऑप्शन जे आहे आणि तुमचं कॅन्डिडेट रिस्पॉन्स जिथं मॅच होतो तो तुमचं बरोबर आन्सर असणार आहे. असं काउंट करून घ्या. 100-150 पैकी किती तुमचे प्रश्न बरोबर आलेले आहेत तेवढे काउंट करून घ्या. जितके प्रश्न बरोबर आलेले आहेत ते म्हणजे तुमचे मार्क्स असणार आहेत. याच्यामध्ये 2 किंवा 4 मार्कांचा फरक हा पडू शकतो. तर तुम्ही टेंटेटिव्ह तुमचं स्कोर हा तुम्हाला माहित होऊ शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.